काल संध्याकाळी एका कस्टमरकडे मी गेलो होतो आणि त्या कस्टमरचं असं म्हणणं होतं संपूर्ण प्रोडक्ट एक्सप्लेन केल्यानंतर, आय डू नॉट बिलीव्ह इन मेडिक्लेम इन्शुरन्स. त्यापेक्षा मी तेच पैसे आहे ना बँकेमध्ये थोडे-थोडे करून सेव्ह करीन आणि जर आई-बाबांपैकी कोणाला हॉस्पिटलाइज झालं तर तीच एफ-डी मोडून मी त्यांना ते पैसे वापरू शकेन. मित्रांनो, मला इथे एक गोष्ट म्हणायची होती. ह्या ज्या कस्टमर समोर मी बसलेलो ना, त्याच्या हातामध्ये होता iPhone. ओके. iPhoneची कॉस्ट जवळ-जवळ 1-1.25 लाखाच्या आसपास असेल आणि त्याला जे कव्हर घातलेलं ना त्यांनी, मी त्यांना विचारलं, "सर, कव्हर तर खूप छान घातलंय iPhoneला. कितीचं कव्हर आहे सर?" तो बोलतो, "मोबाईल आहे 1.25 लाखाचा आणि कव्हर आहे जवळ-जवळ 700-800 रुपयाचं." मी त्याला विचारलं, "तुम्ही हे जे कव्हर घातलंय एवढं महागडं का घातलंय? 100-150चं पण कव्हर येतं मार्केटमध्ये, ते घालायचं होतं." बोलतो, "प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे." त्याच व्यक्तीला मी अजून एक गोष्ट विचारलं, "सर, तुमचा हा फ्लॅटची कॉस्ट जवळ-जवळ 2 ते 2.25 करोड सहज असेल." बोलतो, "हो, हो. तो मार्केट रेट इथे चालू आहे." आणि बोललो, "सर, जो सेफ्टी डोअर बनवलाय त्याची कॉस्ट काय आहे?" तर सेफ्टी डोअरची कॉस्ट जवळ-जवळ 1,00,000-1.25 लाख रुपयाची होती. कारण एवढं छानपणे इंटेरियर केलेलं होतं. 1.25 लाखापर्यंत सेफ्टी डोअरची कॉस्ट होती. पण मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे, जर आपण या 2.25 करोडच्या फ्लॅटला 1.25 लाखाचा जर सेफ्टी डोअर लावू शकतो, 1.25 लाखाच्या iPhoneला जर 1,500 पर्यंतचं प्रोटेक्शन कव्हर घालू शकतो, तर आपल्या फॅमिलीसाठी जे मेडिक्लेम प्रोटेक्शन आहे, ते करताना आपण मागे-पुढे का विचार करतो? तिथे का कॉस्ट बघितली जाते? तिथे का प्राइस बघितली जाते? कॉस्ट का नाही बघितली जातात? कारण ज्यावेळी आपण हॉस्पिटलाइज होतो ना, त्यावेळी ही कॉस्ट आपल्याला कितीला पडणार ना ह्याचा आपल्याला अंदाज नसतो. कारण ज्यावेळी डॉक्टर सांगतो ना, की बाबा एक इंजेक्शन 50,000चं आहे. हार्टमध्ये ज्यावेळी हार्ट फेल्युअर होतं, 50,000चे 3 इंजेक्शन माझ्या एका फ्रेंडला मारलेले होते. मला आठवतंय, ₹1.5 लाख मोजून 3 मिनिटांमध्ये कस्टमरने पेड केले होते. पण त्याच व्यक्तीला ज्यावेळी मेडिक्लेम सांगितलं ना, त्यावेळी मेडिक्लेमचं इम्पोर्टन्स कळलं नव्हतं. मित्रांनो, आजच्या घडीला आहे ना, मी तुम्हाला खरं सांगतोय, हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट व्हायच्या आधी ना, एकदा जाऊन कॉस्ट काढा. एक हर्निया ऑपरेशन, एक पाईल्स ऑपरेशन, एक हार्ट सर्जरी, एक नी रिप्लेसमेंट, एक ॲक्सिडेंटली हातापायामध्ये जर रॉड प्लेट घालावी लागली ना, तर काय कॉस्ट पडते. आणि मित्रांनो, खरं सांगतो, त्या बदल्यामध्ये ना आम्ही हार्डली 2 ते 3% तुमच्याकडून प्रीमियम मागतोय. पण तो सुद्धा आपल्याला कधी-कधी जास्त वाटतो. मित्रांनो, आता त्याच्यामध्ये आम्ही अजून तरतूद करतोय. हे जे 3% तुम्हाला प्रीमियम भरायचं ना, ज्या कॉस्टचा 3% आम्ही तुमच्याकडून मागतोय, त्याला सुद्धा आम्ही डाउन पेमेंट आणि इन्स्टॉलमेंटमध्ये करून तुम्हाला फॅसिलिटी देतोय मित्रांनो. ही फॅसिलिटी फार कमी अवधीसाठी आहे आणि त्याच्याच बरोबर अजून एक फॅसिलिटी देतोय, की कितीतरी आम्ही ऑफर्स देतोय ह्या पिरियड्समध्ये, जी तुम्ही लवकरात लवकर युटिलाइज केलात तर त्या ऑफर्स तुम्हाला सुद्धा मिळू शकतात. मित्रांनो, माझं नाव आहे हितेंद्र वाक्कर. 9769788763 हा माझा नंबर आहे. तुमच्या फॅमिलीसाठी किती कोटेशन येतं, आई-वडिलांसाठी किती प्रीमियम येऊ शकतो, डाउन पेमेंट EMI मध्ये किती येऊ शकतो, जाणून घ्यायचं असेल, मला तुमच्या फॅमिलीचे डेट ऑफ बर्थ सेंड करा. आणि सर्वात महत्त्वाचं, माझं चॅनल आहे आपला शुभचिंतक. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच अपडेट्स मिळण्यासाठी. थँक यू सो मच.